नमस्ते मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषद गट क सरळ सेवा पदभरती 2023 बद्दल एक सूचना आलेली आहे. जे पेसामध्ये जिल्हा आहेत, जिल्हा परिषदा त्यांच्या भरती संदर्भात त्यांचे जे निकाल आहेत ते निकाल केव्हा लागतील या संदर्भात एक सूचना आलेली आहे. तर पहा, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड या जिल्हा परिषद मधील बिगर पेसा क्षेत्रातील आरोग्य सेवक पुरुष 40%, आरोग्य सेवक पुरुष 50%, आरोग्य परिचारिका, त्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका, तसेच रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषद मधील आरोग्य सेवक 40%, आरोग्य सेवक 50% या पदांचा निकाल दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत घोषित करण्यात येईल. म्हणजे पहा, हे जे पेसा क्षेत्रातील आहेत जिल्हे, त्यातील बिगर पेसा क्षेत्रातील जे निकाल आहेत ते लावण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत. आणि 29 व 30 जुलै 2024 रोजी कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी 13 जिल्हा परिषदांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. आणि त्यामध्ये काय झालं, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुणे, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्हा परिषदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षेची व्यवस्था केली होती. तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या गैरहजर असलेल्या उमेदवारांची परीक्षा दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात येऊन कंत्राटी ग्रामसेवक पदांचा निकाल दिनांक 15 सप्टेंबर 2024 पूर्वी घोषित करण्यात येईल. पहा, त्यांनी सांगितलेलं आहे की जी पूरस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे काही विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाही, त्यामुळे त्यांची जी परीक्षा आहे 28 ऑगस्ट 2000 रोजी घेण्यात येईल असं सांगितलेलं आहे. आणि त्यांचा जो निकाल आहे 15 सप्टेंबर 2024 पूर्वी घोषित करण्यात येईल असं सांगितलेलं आहे. ही जी सूचना होती ही सूचना प्रत्येक जिल्हा परिषद मधील जे पेसा क्षेत्रात आहे त्यांच्या वेबसाईट वरती दिलेली आहे. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तुमचे काही मत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.